काय नका तुला जरा तंबाखू बस मला थोडी घे की अजून जरा तुला देऊ का काय मारायचं किती वेळा सांगायचं खाऊ नका गप्पे बाबा तुझं काय तुला नाही काय लहान आहे तू शांत बस तुला नाही कळायचं तुला अनुभव नाही त्या गोष्टीचा तुला नाही तुला नाही दिला खराड झार लय तुझं असतं काय काय रे आकाश भाऊ बोल की अर्धा तांबाखू दे येईल कसं देखील कसं काय चाललंय काय नाही बाबा तुझ्या आशीर्वादाने चांगलं बाबा काय तुझंच काय चाललंय मला सांग तू कुठं काय आता दिसना झालाय काय नाही भावा माझं बेकार चाललंय रे अक्षय आता तुझं काय बेकार चाललंय असं एन्जॉय करतोय फक्त एन्जॉय करायला लगा तुझे पाचशे बोट एन्जॉय माझा बघितला ना तो सुद्धा येडा उचलेला एवढं पैसे कुठं आणतोय तुम्हाला काय करून चालू तुला एमडी आज काय असते दाखवतो एमडी एमडी नाही दाखवतो कसली एमडी असती मला पण नाही चल तरी चल बा सांग ते राहू दे की नाही काय तर शान माझी चल की आता बघ तुला सांगतो ती एमडी कसलं मला पण काय माहित नाही ती एमडी तुला तर काय माहित आहे का चल 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 बघून तर नाही बाबा माझा आई वडील मारतील मी जातो घरी मला काय याच्यात याचं नाही तुमची तू पण चल बाबा मी मला जाऊ तुझं कसली एमडी मला पण बघायचं नाही एमडी चल मला बघून दे तुझं कसलं आहे एमडी थांब जरा माझं काम आहे काल मी पुढे लपवले कुठं घेऊन 2 मिनिट कसली आहे पुढे थांब जरा चल तुला दाखवतो वर कसली पुढे आहे ती मला ती अरे बोलायचं नसतं शांत बस मुजी वर गेला दाखवतो काय बाबा दुसरं काय नाही नू का कसलं मला सगळं सांग बाबा तुला मी नेतोय पण ह्याच्या बाबतीत कुणाला काय बोलायचं नाही होय काय सुद्धा बोलायचं नाही शांत विषय डेंजर काम अक्षा शांत बसा मी करतो ती बघायचं नुसतं बाकी काय करायला नाही शांत बसा मग असून ठीक अरे याचं काय नाही ना अक्षा नाही तू नको काय कर मी मग चल बाबा कसलं रे बाबा मला बाबा मी एक काम कर बोलती जाऊन दरवाजे बंद कर अरे नाही तुला सांगतो कर दरवाजे बंद कर दरवाजे लवकर ये गेल्या एमडी म्हणजे काय आहे असं किती विण्याला त्यानं नेलाय मला बघितलं पाहिजे आता त्यांना बघितलं पण नक्की गेले ते कुठं त्यांचा ठिकाणा पण माहित नाही जाऊन बघतो तुम्ही काय बी होते आज जाऊन बघ ना मगाच तर बघितलेलं मी इथनं जाताना 100% इथंच असणार काय बी करणार जाणार बघ जमलो काय बाबा दरवाजा लावून कडी लाव गडी पसंत झाले ही दगडू का नुसता बर बर
आता मी तुला सांगतो काय एमडीची भाषा काय असते. एवढी कसली आहे बघ बाबू, मला पण माहिती. काय कसली पांढरी पुढे आहे काय सुन्यावाणी पाहून पांढरी पुढे दिसतं ना. पण जास्त केला पाहिजे. अरे बापरे, काय झालं लय भारी नशा आणि टेन्शन काय राहत नाही. म्हणजे भारी वाटते. एक नंबर मला पण दिली झालं पुढे दिली झालं थोडी हे तेवढे हे बघू कसलं आहे. मला पण या अशीच उघडतात ना. घे ना थोडी एवढी बास कर बस. कसं वाटतं मी अक्षया लगा जिंदगीत मी पहिल्यांदा ही वेशन केली. कसलं काय म्हणतात याला, माझ्या डोक्यात झालं. काय नाव म्हटलं याला? ह्याला एन्जॉय म्हणतात. अक्षया मला कसं चेष्टा करत काय उद्याकडे पैसे किती लागतील मला सांगत. ही नशाही व्यासली तरी मग तू एमडी 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 अक्षर काय लावली एमडी. ही नशा आहे नक्की, हे मला आत्ता कळालं. आता विण्या पण बाद झाला. हे जर असं तोच राहिलं तर दुनिया सगळी बिघडत जाईल. मग एक तर दुनियात माणूस पाहिजे की ज्यात त्या व्यसनापासून त्यांना बाहेर काढेल. ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे लोक. आयुष्यात असलं करून घ्या ह्याला जिंकले. ए न्या ये इकडे ये इकडे. कुठं चाललायस? अरे अक्षयाकडे चाललोय. अक्षा म्हणला पिक्चर म्हणला तुला धावते आई म्हणलं पिक्चर जाऊन बघा हो. पिक्चर बघायला चाललाय? हो जरा बस, तुला सांगतो बस. काय? माहित आहे मला पिक्चर माहित आहे. बस काय बाबा काय काय बस तरी. काय झालं बोल. बघ तू पिक्चर बघायला चाललाय. तू पिक्चर बघतोस. काल त्याच्यावर गेलास. तू कुठेही जाऊ काही करू तुला माहित आहे तुझ्या मनाला हे चांगलं आहे का सांग मला. तो जो सांगून आपल्याला काल तुला माझ्यापासून त्याने नेला. काल माझ्यापासून तुला नेला. कसली नशा मला सांगते बरं. काय असं काय होते त्यानं सांग. तुझं काय त्याच्यातनं फायदा होत नाही बघ. तुझं सगळं म्हणजे तू घरापासून तुटून जातोस. म्हणजे तुझं त्याचं पुढचं तुला काय माहित आहे का तर तू कर. काय असं एमडी नशा म्हणजे काय मला सांगते. हा काय होते त्यानं. तू पुरा आयुष्यात बाद होणार बघ. पूर्णपणे आयुष्यात माणसं सल्ला देत नाहीत. आयुष्य एवढं भार आहे ना ते आपल्या हातात आपण कसं ठेवायचं. हे दुसरी बाद करण्यावरच आहे ती बघ. तरी काल तुला म्हणत होतो विना असल्यात पडू नको जाऊ नकोस येणे तर तू गेलास. तू ऐकलंस माझं काय? नाही थांब. उद्या तुझं लग्न करायचं म्हणलं. दारू पिणारी माणसं त्यांना कोण पोरी दिल्या. आपल्या इथं राहतो इथं मला सांगतो कुणाला पोरगी दिल्या दारू पितोस आपल्या इथं कोण हा दिले नाही. मग आपण असल्यात का शिराव. बघ दुनिया बाद करायला बसलेल्या असत्या. हा सल्ला घे. दुनिया बाद करायला बसलेल्या असत्या सांगणारा एकच असतो पण त्याच्याकडे तेवढं लक्ष देत नसतो. मला एकमेव असं माहित आहे का तू माझं ऐकणार. बघ तू एमडी नशा करतोस. तुझा अड्ड पण मला माहित आहे. मी सगळं काल बघितलं बघ. हे काय आपल्याला पटन. मला वाटतंय आपला माणूस सेफ राहावा
दुनिया पाक बिघडत चालल्या त्याच्यापासून आपण जर एवढी चांगली पिढी असून ती जर बिघडत चाललो आपण तर पुढच्या पिढीच काय आपलं तू सांग. मग आपणच आपल्या ह्याच्यात आपण सेफ राहिलं पाहिजे. आपण तू सांग मला काय ना मिळते रे. घर उद्ध्वस्त होते ती दारून बायका पुरुष सोडून जाते ती खायला अन्न नसते खायला अन्नाला माग होते ते. हे चांगलं नाही. सांगणार एकच असतो दुनिया बाद करायला बसलेलं असतं हे डोक्यात ठेव. माझं तुला चांगलं वाटलं तर सल्ला घे नाही तर काय माझं अडचण नाही. परत मग माझ्या नावानं परत रडत बसणार हे 100% तुला गॅरंटी घेऊन सांगणार मी. हे चांगलं नाही. त्या अक्षयला पण सांग. हा नाही बाबा तू म्हणतो बरोबर. बरोबरचा विषय. तुला मला एक सांगतो तर हे असलं बरोबर नाही. ती एमडी म्हणजे तुला नशा अजून कसल्याही तुला माहित नाही. तू शॉकनं पितोयस ओढतोयस. हा नाकानं ओढतोयस. तुला माहित आहे का आपलं पार्ट किती असते ते पूर्णपणे बाद करत जातं. हे बाद झालं तुझं काय राहणार आहे. माणूस सिगरेट पितो हानिकारक असतं. त्याच्या मागं लिहून देखील ते धूम्रपान सेहत केले अच्छा नाही ते असून देखील आपण ओढतो. पण त्याच्याकडे बघतो का आपण. पण मरतं माणूस कशानं छाती बाजू. मग हे असंच आहे. मी युट्यूबला सगळं बघितलं. सगळं म्हणजे पूर्ण बघितलं त्याचं. हे म्हणजे काय आहे ती एक ड्रग्स आहे. ड्रग्स म्हणतात त्याला. ड्रग्स म्हणते. हा जी तुला काल कळालं नाही तू काय करतोय तू घरी जाऊन काय केलंस काही तुझ्या कायच लक्षात नाही राहणार. ते ड्रग्स असते बाबा. शहाणा असला तर ऐक माझं ती पूर्ण आयुष्य बरबाद करतं बघ. तुला लय जण असते तुला ह्या दुनियात कोण कोणा चांगलं करत नसते बिघडतच राहते ती. हा अलग लक्षात तुझ्या सगळी तुला बिघडवण्यात बघते. फक्त आपल्या पायावर कसं स्ट्रॉंग लागायचं ते आपल्यात असतात. उद्या आता मी जर एवढा सेफ आहे मला लगेच बिघडा येणार ना. संगत असू दे संगतीबद्दल काय त्याला तुझ्या अंगात काय ते त्याला सांग. जसं मी तुला सांगतो हे असं करत राहिलं ना दुनिया बदलून जाईल बघ. आपण सेफ राहू. आपली बायका पोरं सेफ राहतील. आई बाप खुश राहतील. पडू नकोस. हे लय बाद काम आहे. त्यामुळे तू ऐक माझ्यातून जर नंतर तुला काय वाटत असेल तर बाबा सॉरी वाटत असेल. नाही लागा बाबा सॉरी कशाला. मी तुझी लागा माफी मागतो लागा बाबा. तो एकमेव लागा तू खरंच लागा माझा दोस्त आहे लागा. भावासारखा भाव आहे. देवासारखा देव लागा. तुला मानतो लागा भावा. तू मला चांगला सल्ला दिलाय. आज माझं तू मला चांगला मार्गाला लावायला लागलाय भावा. असे जर सगळे जर ह्या दुनिया जर सगळ्यासनी आपण चांगल्या मार्गाला लावलं तर ही दुनिया सुधरल आणि दुनिया वर 100% जाईल भावा. ही तू मला जी सल्ला दिलाय ही सल्ला ती अक्षयाला पण दी एकदा. तो पण अक्षय सुधरल. कारण का मी एक दिवस तर पिलोय पण तो अक्षय किती दिवस लागा पेत असेल मला काय माहित नाही. त्याच्या नशा शरीर मध्ये पाक भिंगली असेल 100% लागा भावा. त्याला पण तू सांग. आणि ही दुनिया सुधारायचा 100% प्रयत्न करतो. आजपासून मी हितच तुला सांगतो आजपासून नशा कुठलीच करणार नाही. ही मी ठामपणे तुला सांगतो भावा. ही तुला निर्णय देतो. अरे अक्षय काल नाही अक्षय तो पिया लागले. या अक्षय या या तुला एक चांगला सल्ला देऊ. बोली बाबा चल पिक्चर बघायला. आज नवीन पिक्चर आणलाय बघ बाबा. तुझा पिक्चर मला मागात पडलाय बा. झाला काय म्हणला. बस काय रे बस खाली बस. तू आज पिक्चर आणला. कसला पिक्चर आणला. अरे काय तुला सांगायचं आता. तोच पिक्चर घरात तुला 2 पोर आहेत त्यांना दाखव की. आज का बोलायला तुझं पिक्चर कालविनासोबत जाऊन काय केलं काय नाही सगळं मला माहिती आहे. बरोबर आहे. ती ड्रग्स म्हणजे काय माहिती आहे का. तुला कसं कळलं. ती युट्यूबला मी काल बघितलं जाऊन. जे काल रात्री तुम्ही करत बसलेला ना वर अड्डा तू म्हणला 7 त्या अड्ड्यावर मी आलतो काल तुमच्या बघायला. तू ह्याला एक सवय लागली ह्याच्यामुळे दुसऱ्याला लागली असते. अशा किती पिढ्या बदलत गेल्या असत्या सांगा. बरोबर आहे की. मग काय करू आहे. उद्या आज तुला 2 पोर आहेत. उद्या तुलाच काय बरं वाईट झालं तर त्या पोरांकडे कोण बघणार. भीक मागणार पोरं. कमवायला तूच आहेस. त्यांना लहान घालायला तूच आहेस. मोठ्या घरात तूच आहेस. तर तूच असं वागायला लागलास तर पुढं काय. सांग मला तू
तुझ्यामुळे हे आला, तर ह्याच्यामुळे दुसरा आला असता, त्याच्यामुळे आणि तिसरा आला असता. आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला 2 पोर आहेत, उद्या त्यांच्या मागं पण मोठं कोण नाही. आपण घरात खातोय ते चांगलं खातोय, गो खात नाही आपण घरात. सांग मला तुझं ते चांगलं आहे का मला सांग. असलं करू नको. माहित आहे रे बाद आहे नशा, नाद लागला सुटून झालं माझं. बरं तुला पी असे किती जण म्हणले तुला वड, आणि तुला असं कोणी सांगितलं का ते सोड सोड, कोणी सांगितलं तुला? नाही सांगितलं. मग दुनिया बिघडायला असत्या बाबा, तुला बिघडवाय बसलेली असतं दुनिया. सांगायला फक्त एकच असतो, पण त्याचं पण आपण ऐकत नसतो. आता तर सुधारला का चांगलं सांगतोय त्यो. मी तर सुधारलं बाबा, मला तर काय नको बाबा. ती ड्रग्स बिक्स तुझी तू ओढत बस. तुला सुधारायचं नाही सुधारायचं तुझी तू बघ आता बाबा. बघ तुझी तू, तुला कसं वाटतं? हा मी तर सुधारलो बाबा. फक्त हे चांगलं नाही, ह्याच्यापासून लय बदलत जाणार बघ. हो उद्या तुला काय झालं तर तुझ्या पोराबाळांचा विचार करा कोण नाही, तुझी तू बघ काय करायचं. म्हणून अजून वेळ गेलेला नाही, ती सगळं बंद कर. जो पैसा घरात वडा आणतोयस ते पुढे इथनं आणतोयस ना, तो जरा घरात नेऊन दे, घरात खायला घाल. तू बी खा 4 गोष्टी त्याच्या, बोल बायका पोरांसोबत बोल, सगळी मिळून खावा. जे वडण्यात समाधान नाही ती घरातल्या दिलंय त्यांच्यासोबत खाल्ल्यात समाधान आहे. माहिती आहे का आपल्याला सुख सांग. मग तर मग सुधर आता पिण्या, तू पण सुधर. मी तर बाबा सांगितलेल्या सुधारलो. गोष्टी डोक्यात घ्या, बस. येड होऊ नका सांग. हा बरोबर बोलला हवी तू. मी आजपर्यंत विचार सुद्धा केला नव्हता बायका पोरांचा. हा तू बोलला ती योग्य बोल. आजपासून हवी सगळं बंद, शपथ आज बंद, सगळं बंद. 1 नंबर बाबा. आता सुधारतो आम्ही. जाऊ का आम्ही? बाबा चला. आवी मी पण जातो बाबा, माझं दुकान उघडतो. ते नशा विषय जाऊन दे या तिकडे इकडे. बरं का आवी. चालते जा. नशा हे जाऊन दे तिकडे, मी जातो माझं सगळं दुकान उघडतो. डोक्यातून काढ. हा, जातो बाबा. नमस्कार मित्रांनो, हा जो आम्ही व्हिडिओ सादर केलेला आहे हा यंग पिढी व्यसनापासून मुक्त राहावी हाच एवढाच आमचा संदेश आहे. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर विट्याचा विन्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा. कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि बघत राहा विट्याचा विन्या.